नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा ब्लॉग आम्ही आता चाललोय आहोत बाहेर. आता जस्ट माझं जेवण आवरलेलं आहे. जेवण करून आता मी चाललीये बाहेर आणि बाहेर आता आम्ही कुठे चाललोय तर तुम्हाला आता दाखवतो आम्ही. चला. बाहेर आहे ना आता खूप ऊन आहे. आता वाजलेले आहेत 10:30-11 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय बाय बाईक आणि घरातलं सगळं आता आवरलेलं आहे. म्हणजे त्यांना सुद्धा काही टेन्शन नाही. आणि मुलं आता घरी आहेत. मुलं मस्त मजा करतात. सगळे एकामेकाबरोबर असतील ना तर ते आमच्या बरोबर येत नाहीत. चला मग आता आपण जाऊया. हा आहे रंकाळा आणि रंकाळ्याच्या बाजूचे बंगले बघा इकडचे. हा ही बॅक साईड आहे कारण की डीमार्ट ह्या रोडलाच आहे ना, त्याच्यामुळे आम्ही इथे चाललोय. हा पाहू शकता तुम्ही, हा आहे शालिनी पॅलेस. आणि हे कोल्हापूर मधलं डीमार्ट आहे, तिथे आम्ही आता जाणार आहोत. थोडं सामान घ्यायचंय आम्हाला. हो नाही, दोन आहेत. आम्ही पोहोचलेलो आहोत कोल्हापूरच्या डीमार्ट मध्ये आणि आता घरातल्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत. तर ऑलरेडी आम्हाला माझ्या सासूबाईंनी म्हणजे आईंनी लिस्ट पाठवलेली आहे, तर त्याप्रमाणे फटाफट फटाफट गोष्टी घेणार आम्ही आणि आम्ही घरी जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही नक्की काय काय घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही आता बघू शकता आम्ही आता रंकाळा तलावावर उभे आहोत. इथले जे कट्टे आहेत हे कट्टे सुद्धा त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले होते. हा रंकाळा तलावाचा जो परिसर आहे, अवतीभोवती परिसर, हा सगळा त्यांनी बांधलेला आहे. तिथे पुढे तुम्ही बघाल तर हा तो एंट्री गेट आहे, ज्या ठिकाणी सगळी माणसं आतमध्ये येऊ शकतात. तो जो तेवढा एरिया आहे ना, तिथलं जर का तुम्ही बांधकाम बघाल, इतकं सुंदर आणि दगडी बांधकाम आहे. अख्खं दगडामध्ये कोरलेलं आहे आणि हे अजून सुद्धा जतन केलेलं आहे. इतकं सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर ही रंकाळा चौपाटी, जशी आपल्याकडे मुंबईला वरळी सीफेस आहे किंवा गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आहे, शिवाजी पार्क आहे, तसं हे कोल्हापूरचं प्रसिद्ध ठिकाण रंकाळा चौपाटी. इथे दररोज संध्याकाळी लोक निवांत गप्पा मारायला, निवांत आपला वेळ घालवायला येतात. ही ही जी लेन आहे, या लेन मध्ये पुढे सगळी खाऊ गल्ली आहे. इथे सगळ्या त्या छोट्या छोट्या गाड्या लागतात, जिथे तुम्हाला पाणीपुरी, भेलपुरी, वडे, कोल्हापुरी वडे, कोल्हापुरी भजी हे सगळं मिळतं. म्हणजे एकंदरीत ही एक अशी जागा आहे जिथे आपण खूप मोठा विरंगुळा करू शकतो, आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ शकतो आणि आरामात आपला वेळ घालवू शकतो. आता इथे ऊन एवढं आहे ना की त्यामुळे हिने स्कार्फ बांधलेला होता तोंडाला. एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट बघू शकता, रंकाळा तलावाच्या एक्झॅक्टली अपोजिट बघू शकता तुम्ही शालिनी पॅलेस, जिथे आपले छत्रपती शाहू महाराज यांचं निवासस्थान होतं. ते त्या शालिनी पॅलेसमध्ये राहायचे. आता ते शालिनी पॅलेस जे आहे ते आता म्युझियम म्हणून ठेवलेलं आहे, जिथे त्यांच्या वापरलेल्या वस्तू, त्यांची वापरलेली ज्या काही त्यांच्या गोष्टी होत्या त्या सर्व तिथे ठेवलेल्या आहेत. तर ते फक्त लोकांना बघण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्याला आता शालिनी हॉटेल असं नाव दिलेलं आहे, जे एक रॉयल लक्झरी हॉटेल आहे. इथून माझं माहेर खूप जवळ आहे रंकाळ्यापासून, म्हणजे एक 10 मिनिटाचं अंतरावर माझं माहेर आहे. आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला लवकरात लवकर दाखवेनच. आणि त्यावेळी जेव्हा मी माहेरी येते ना तर मी इथे संध्याकाळची येत असते. मी, माझी आई आणि माझी फॅमिली आम्ही इथे संध्याकाळचं येत असतो राऊंड मारायला आणि इथे निवांत असतं आणि छान वाटतं इथे.
खरंच. आणि आता दुपारचं असून सुद्धा असं एवढं ऊन वाटत नाहीये. म्हणजे मुंबईला किती ऊन आहे, किती गरमी आहे, पण इथे असं फील एवढं होत नाही. आता हे बांधायचं कारण काय, की आपलं ऊन पडतं आणि टॅन होऊ नये स्किन. टॅन होऊ नये म्हणून मी हे बांधत असते. पण छान वाटतं, रिलॅक्सिंग. मुलांना खेळायला जसं आम्ही लहानपणी नवा व्यापार खेळायचो, तसा हा मराठी व्यापार आहे जो लहान मुलांना खेळण्यासाठी घेतलेला आहे. तर दिवसभर ते दंगा मस्ती करतात, त्यापेक्षा म्हटलं हे असं काय ते खेळू दे. आणि त्याच्याबरोबर एक अजून एक घेतलाय, सापशिडी. सापशिडी आणि ह्याच्यावर लुडो. लुडो. ए शिवा नीट. हा बघू शकता, हा आमचा टेरेस आहे आणि इथे ही अंथरुणं आहेत कारण की आम्ही रात्री इथे झोपतो. रात्री तुम्हाला दाखवायला जमलं नाही. आणि मुलं इथे खेळत असतात. आता मी ना इथे चटई घालून बसलेली, आता जरा मी खाली जाते. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही परत बाहेर चाललेलो आहोत कारण की आम्हाला आता आईने पाठवलेलं आहे. आमचं जे घरी मडकं आहे म्हणजे माठ आहे तो थोडा पाजाळलाय, म्हणजे त्यातून पाणी बाहेर येतंय, तर आम्हाला एक नवीन घ्यायचंय. तर आता आम्ही चाललो तिकडेच घ्यायला. सो मी तर फर्स्ट टाइम चालली आहे, मला माहिती नाही. हो, तर बघू आपण आता कसा मिळतो इथे माठ, ते पण तुम्हाला मी नक्कीच दाखवते. बघू शकता तुम्ही, अशा चुली मिळतात तिथे. हे बघा. बैल, हाताने बनवले बैल हे लहान मुलांना खेळण्यासाठी. हे आपण ह्याला युज करतो काय, बैल कधी पोळ्याला हा, तेव्हा हे तुम्हाला प्रत्येक घरात दिसतं. बैलाची प्रतिमा म्हणून हे पुस्तक. ह्याला नळ लावून नाही मिळणार? मग नळाचं असं आहे का तुमच्याकडे? छोटे छोटे कप आहेत. कसा मोठा नाही, ह्याच्यापेक्षा मोठं नाही, ह्याच्यापेक्षा मोठं. हे काय दिवा आहे का तो? मातीचा दिवा. मग हे सगळं तुम्हीच बनवता? होय. ओके, मग कुठे बनवता तुम्ही हे? इथेच बनवता का? अच्छा. काही सॅम्पल आहे दाखवण्यासाठी? नाहीये का? हे कसं? आता हे बघा, आम्ही मडकं घेतलेलं आहे. आता आमच्या इकडे कसं मुंबईला ह्याच्यावर झाकण असतं, मिळतं वेगळं, पण आता हे मिळालं नाही आणि हे एकदम प्युअर आहे. आणि ह्याच्यात गावचं आहे त्याच्यामुळे पाणी पटकन थंड होतं, म्हणजे असं फ्रीज सारखं पाणी लागतं. कलर देत नाही त्याला. हा, ह्याला कलर कोटिंग मुंबईमध्ये वगैरे कलर देत पण असतो, पण इथे कलर पण नसतो. चला आता घरी घेऊन जाऊया आपण. काल जे आंबे आणले होते ते मुलांनी सगळ्यांनी संपवलेले आहेत, तर आता हे ते आंबे घेत आहेत. मग किती? आणि आम्ही ह्या रोडला आहोत.
आम्ही जिकडे राहतो आमचं गाव आहे त्या गावातलेच आहे त्या आणि त्यांचेच आंबे कोइन्सिडेंटली आम्हाला भेटल्या आणि ओळख झाली आमची. आता त्यांच्याकडूनच आम्ही हे आंबे घेतलेले आहेत. आता संध्याकाळची दिवाबत्ती मी करत आहे आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मला संध्याकाळचे सगळी कामं आता आवरायची आहेत, जेवण वगैरे सगळं करायचं आहे. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.